नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमास किचनमध्ये। दिवाळी म्हणली की प्रत्येक घराघरात धामधूम चालू होते, सजावट, फटाके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचा फराळ। तर मित्रांनो, यासाठी आज आपण दिवाळीचा फराळ, वेगवेगळ्या प्रकारचा आपण फराळ घेऊन येत आहोत आणि या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त कुरमुऱ्याचा चिवडा। चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला। मी मोठी कढई घेतलेली आहे। मी इथे तुम्हाला आपण इथे या कढई गरम झाल्यानंतर यामध्ये जवळपास आपण अर्धा कप तेल घालून घेऊया आणि तेल चांगलं कडकडीत असं तापवून घ्यायचं आहे, तरच आपले हे मस्त असे शेंगदाणे वगैरे याच्यामध्ये भाजले जातील। जर तुम्ही बिना तेल तापवता जर जिरे मोहरी जर टाकले तर ते अजिबात तडतडणार नाहीत आणि चिवडा खाताना देखील अगदी कचकच आणि कच्ची मोहरी लागेल। त्यासाठी याची खात्री करून घ्यायची की तेल अगदी छान तापलेलं आहे। आता तेल आपलं हे तापलेलं आहे, याच्यामध्ये मी जवळपास 2 टेबलस्पून मोहरी घालून घेणार आहे आणि 1 टेबलस्पून आपण याच्यामध्ये घालत आहोत जिरे। दोन्ही चांगलं तेलामध्ये तडतडल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आपण पळीच्या साहाय्याने आणि याच्यामध्ये सर्वात आधी आपण घालणार आहोत थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी जवळपास अर्धा टीस्पून हिंग घातलेला आहे। हिंग सुद्धा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण एकदम ताजी फ्रेश असा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। मुठभर जरी कढीपत्त्याची पानं घातली तरी सुद्धा चालतील, मस्त सुवास होतो या चिवड्यामध्ये कढीपत्त्याचा। कढीपत्ता देखील चांगला तेलामध्ये भाजल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा कप शेंगदाणे वापरलेले आहेत। शेंगदाणे तुम्ही सुरुवातीला भाजून घेऊन घातले तरी सुद्धा चालतात, जर असे केलं तर आपल्याला तेलामध्ये वेळ वाचतो, जास्त वेळ भाजण्यासाठी जाणार नाही। आता इथे मी कच्चेच वापरलेले आहेत, त्यामुळे आपल्याला थोडं हे तेलामध्ये चांगले अगदी ते स्वतःहून फुटायला लागतील त्यावेळेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले तळले गेले पाहिजेत शेंगदाणे, अगदी कुरकुरीत लागले पाहिजेत चिवड्यामध्ये। अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे भाजून घेत आहोत। शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी खोबऱ्याची वाटी त्याचे काप करून घेतले होते, ते मी घालून घेते। ते सुद्धा थोडेसे लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे जर खोबरं आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर याच्यामध्ये आपण डाळे घालणार आहेत, ते म्हणजे फुटाण्याचे डाळे। इथे मी अर्धा कप शेंगदाणे वापरले, त्याच्या निम्म म्हणजे मी 1/4 कप फुटाण्याचे डाळे घालते। बऱ्याच जणांना फुटाण्याचे डाळे जास्त प्रमाणात चिवड्यामध्ये आवडत नाहीत, त्यामुळे माझ्या घरी सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी इथे 1/4 कपच फुटाण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप घालू शकता। आता हे सर्व तेलामध्ये चांगलं भाजल्यानंतर मस्त कलर आला पाहिजे खोबऱ्याला देखील आणि शेंगदाणे छान भाजले गेले पाहिजे। त्यानंतर मी इथे जवळपास 9 ते 10 एकदम तिखट हिरव्या मिरच्या आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे घालून मी वाटण करून घेतलेलं आहे। ते मी वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे, कारण तुमच्या चिवड्याच्या प्रमाणानुसार इथे मिरच्यांचा आणि लसणाचा वापर करायचा आहे। माझं पाव किलो प्रमाण असल्यामुळे मी इथे जवळपास तिखट मिरच्या आहेत, त्यामुळे मी इथे 9 ते 10 मिरच्या वापरलेत, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त लसूण वापरला आहे, कारण लसणाचा स्वाद चिवड्यामध्ये छान येतो। त्यानंतर याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून धने जिरे पूड घातली आणि 1 टेबलस्पून हळद पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। हे सर्व आपण तेलामध्येच घालून घ्यायचं, म्हणजे वरून जर घातलं तर ते पटकन चिवड्याला लागत नाही, म्हणून आपण हे सर्व शेंगदाणे वगैरे भाजून घेत असतानाच फोडणीमध्ये घालायचं, म्हणजे व्यवस्थित चिवड्याला देखील लागतं आणि जे शेंगदाणे वगैरे आपण घातलेले आहेत त्यालासुद्धा व्यवस्थित अशी चव येते। आता हे चांगलं मस्त मसाले भाजून घेतल्यानंतर आणि हिरवी मिरची आणि लसूण छान खमंग भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बारीक पिठी साखर केलेली आहे, घरातच बारीक केलेली आहे, ती घालून घेते, म्हणजे तिखट आणि गोड असा हा कॉम्बिनेशन छान होतं चिवड्याचं, त्यामुळे मी 1 टेबलस्पून फक्त वापरलेला आहे। त्यानंतर आपण हे
कुरमुरे आहेत ते मी चांगले स्वच्छ केलेत, असं चाळणीमध्ये चाळून घेतले. त्याच्यामध्ये एखादा काळा वगैरे कुरमुरा असेल तर काढून टाकायचा आणि मस्त चाळून घ्यायचं. त्याच्या म्हणजे खर वगैरे असते म्हणून चाळून घ्यायचं. आणि आता मी या फोडणीमध्ये हे कुरमुरे घातलेत आणि व्यवस्थित गॅसची आच मध्यम ठेवून हलवत राहायचं अगदी जोपर्यंत जो कुरमुरा आहे तो अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण गॅसवर त्याला ठेवून देणार आहोत. गॅसची आच स्लोच ठेवायची आहे. सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये जर तुम्हाला थोडासा लेमन फ्लेवर द्यायचा असेल तर इथे तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता. आणि थोडासा मी मिक्स फरसाण होता तो मिक्स केलेला आहे, म्हणजे चिवडा खाताना खूप छान लागतो म्हणून मी मिक्स फरसाणचा इथे थोडासा म्हणजे 1 वाटी मिक्स फरसाण मिक्स करून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण असंच कढईमध्ये थोड्या वेळाने हलवत राहूया. आता चिवडा आपला हा कुरकुरीत होत आलेला आहे. गॅसची आच तरी पण मी ठेवलेलीच आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि ती सुद्धा आपण असंच थोडा वेळ हलवत ठेवायची, म्हणजे ती कोथिंबीर ताजी आहे. ड्राय झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. मस्त असा हा कुरमुऱ्याचा चिवडा अगदी झटपट 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या दिवाळी फराळासोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.